नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये स्वागत. मुंबईकरांकरता महत्त्वाची बातमी आहे. सुरुवातीलाच मुंबईमध्ये पुन्हा गर्दी होऊ लागलेली आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे काय किंवा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे काय, तिथं सकाळच्या वेळेला प्रचंड गर्दी बघायला मिळाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. या परिस्थितीवर बोट ठेवलंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी. वाढती गर्दी ही धोक्याची असू शकते. मुंबईत पुन्हा कडक निर्बंध आणण्याची वेळ आणू देऊ नका, असा थेट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला. सकाळच्या वेळेत पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जॅम झालं. एकीकडे कोरोनाचा धोका कायम असताना नागरिक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडतायत. याचंच हे द्योतक आहे, असं उदाहरण देतानाच मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिला. जर का आपण गाफील झालो तर ज्या आयुष्याला आपण संथ गतीने का होईना पुन्हा सुरुवात करतो आहोत, पुन्हा ब्रेक लागेल. निर्बंधपणाने सगळे वावरायला लागले तर मुंबईची बंधनं सुद्धा अधिक कडक करावी लागतील. हे सगळं काल मी सांगून झाले, त्याचा पुनरुच्चार मला करण्याची आवश्यकता नाही. पश्चिम द्रुतगती मार्गावरची ही दृश्य आहेत, पण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे काय किंवा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे काय, सकाळच्या वेळेला ट्रॅफिक जॅमची परिस्थिती पाहायला मिळतेच. थोडीफार गर्दी वाहनांची असतेच. आता सगळ्या आरोग्य कर्मचारी किंवा नोकरीवर जाणाऱ्यांची ही गर्दी असते का, नेमकं निर्बंध पाळले जात नाहीत नागरिकांकडून, असे अनेक प्रश्न आहेत. पण या गर्दीविषयी किंवा या वाहतूक कोंडीविषयी भाष्य केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी. निर्बंध अधिक कठोर करायला, लॉकडाऊन अधिक कडक करायला लावू नका, असा इशारा त्यांनी दिलेला आहे. कोरोनाची परिस्थिती अजून काही निवळलेली नाही. तिसऱ्या लाटेची संभावना आहेच, आणि असं असताना ही रस्त्यावर इतकी गर्दी गाड्यांची, त्याच्यावर भाष्य केलंय मुख्यमंत्र्यांनी. मुंबईत रुग्णसंख्या घटतीये, पण ती हवी तितक्या प्रमाणात घटत नाहीये. त्यामुळे कोरोनाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे, असंच मुख्यमंत्र्यांना सांगायचंय. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रफुल्ल, साधारणपणे जे पीक अवर्स आहेत, सकाळचा असेल किंवा संध्याकाळचा असेल, त्यावेळेला हे असंच दृश्य ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मागचा एक महिना बघायला मिळतंय का आज ही परिस्थिती बघायला मिळाली? स्वर्ण, आपण जर पाहिलं तर गेल्या महिनाभरापासून जेव्हा लॉकडाऊन नवीन पद्धतीने सुरू झाला, तेव्हा देखील आपण या संदर्भातली बातमी दाखवली होती की राज्यामध्ये सरकारनं कडक लॉकडाऊनचे निर्देश दिले. असं असताना देखील मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जे दररोज होते ते वारंवार आपण देखील सांगितलं होतं. आणि आता तर आपण काल आणि परवा जर पाहिलं तर अक्षरशः ठाण्यापासून ते दादरपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळाली. तीच परिस्थिती जी आहे ती वेस्टर्न एक्सप्रेसवर देखील आपल्याला दरवेळी पाहायला मिळते. कुठेतरी पीक अवर्स ज्याला आपण म्हणतो, सकाळी आणि त्यानंतर परत जाताना संध्याकाळी खूप मोठी ट्रॅफिक जी आहे ती मुंबईमध्ये पाहायला मिळते. याचं कारण जरी निर्बंध लावले गेलेले असतील, पण त्याची जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती फार कठोर पद्धतीनं या ठिकाणी होताना दिसत नाही, आणि त्याचेच परिणाम या ठिकाणी दिसत आहेत. सुवर्ण, आता जर आपण नवीन नियमावली जर कालची पाहिली तर त्या ठिकाणी आणखी शिथिल जे नियम आहेत ते आणखी शिथिल करण्यात आले. कारण 15% जी उपस्थिती होती ती आता 25% झालेली आहे. त्यामुळे ही ट्रॅफिक जी आहे किंवा मुंबईमध्ये येण्याचं प्रमाण जे आहे ते नक्कीच वाढताना आपल्याला दिसेल. नक्की, आणि यावरच भाष्य केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी. परत एकदा, म्हणजे जिथे कुठे थोडासा दिलासा, कोरोना रुग्णसंख्या कमी होते मुंबईमध्ये असा मिळतोय, असं होत असताना ही गर्दी पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढवण्याकडे नेऊ नये, म्हणून हा मुख्यमंत्र्यांचा इशारा आहे. नक्कीच, कारण आपण जर पाहिलं तर आता बसमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी होते. जेव्हा पहिली करोनाची लाट गेली तेव्हा देखील करोना खूप मोठ्या प्रमाणात कंट्रोल जो आहे तो मुंबईने करून दाखवला होता. पण ज्यावेळी मुंबईमध्ये लोकल सेवा या ठिकाणी सुरू झाल्या आणि बसची सेवा पूर्णपणे सुरू करण्यात आलेली होती, तेव्हा करोनाची दुसरी लाट जी आहे ती अधिक तीव्रतेने आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता देखील तसंच होऊ नये यासाठी नागरिकांनी निर्बंध या ठिकाणी पाळले गेले पाहिजे. पण आता जी दुसरी आता
आता जी नियमावली आज जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये आणखी दुकानं जी आहेत ती 2 वाजेपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेतलाय आणि काही दुकानं सुरू करण्याचा स्थानिक प्रशासनाला निर्णय दिलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये ही गर्दी जी आहे ती आणखी वाढण्याची भीती आहे। या सर्व पार्श्वभूमीवर लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलेलं पाहिलं। हो, एकच प्रफुल्ल फक्त गोष्ट ज्याच्याविषयी तुम्ही सगळे फील्डवर असता त्यामुळे तुम्हीच प्रफुल्ल जास्त चांगलं भाष्य करू शकता। एक चित्र म्हणजे हे लॉकडाऊनचं सत्र आणि अनलॉकचं सत्र सुरू झाल्यापासून एक चित्र किंवा एक मीम सगळीकडे फिरतंय सोशल मीडियावर की त्या चित्रामध्ये एक दरवाजा दाखवलेला आहे, त्या घराला भिंती नाही आहेत पण त्या दरवाजावर दरवाजा बंद आणि त्याला लॉक आहे पण आजूबाजूला भिंतीच नाही आहेत, अशा प्रकारचं हे लॉकडाऊन आहे, अशा प्रकारची टीका केली जाते। हेच चित्र आपल्याला प्रत्यक्षात सुद्धा बघायला मिळतंय की कागदावर नियमावली आहे पण अंमलबजावणी मात्र होत नाहीये। प्रत्यक्षात मात्र आपल्या आजूबाजूला ते नियम कुठेच पाळताना कुणीच दिसत नाहीये। सुवर्ण अगदी खरं आहे। त्याच पद्धतीने जी नियमावली जरी राज्य सरकारने जाहीर केलेली असली पण त्याची जी अंमलबजावणी काटेकोरपणे आणि कडक पद्धतीने व्हावी अशी अपेक्षा होती ती होताना दिसत नाही। कारण गेल्या लॉकडाऊनमध्ये आम्ही फील्डवर होतो तेव्हा देखील पाहिलं होतं की अक्षरशः रस्ते सुनसान या ठिकाणी पाहायला मिळत होते पण आता ती परिस्थिती नाही। पोलिसांनी देखील थोडी शिथिलता जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे। पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जे झोपडपट्टीचा परिसर असेल किंवा चाळींचा परिसर असेल त्या ठिकाणचे बाजारपेठ असेल या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती सकाळच्या वेळेत पाहायला मिळते आणि ते खरोखर क्षमा करा आपल्याला थांबावं लागतंय। पुण्याचे महापौर बोलतायत, थेट प्रक्षेपण पुण्यातून। सर्व एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे की पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालय जी आहेत ती सुद्धा आता 25% अधिकारी कर्मचारी उपस्थितीमध्ये सुरू राहतील। त्यानंतर पुणे महापालिका क्षेत्रातली जी मद्य विक्रीची दुकानं जी आठवड्यातील सर्व दिवस आता सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील। त्याशिवाय महापालिका क्षेत्रात दररोज दुपारी 3 नंतर म्हणजे 2 नंतर आपण बंद करणार आहोत पण 3 नंतर सुद्धा वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारणं सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णतः प्रतिबंध म्हणजे संचारबंदी राहील। जी आता 11 नंतर आहे ती आता 3 नंतर राहील म्हणजे 2 पर्यंत बंद राहील, सगळं उघडं राहील आणि 3 नंतर मात्र नागरिकांना सुद्धा जो प्रतिबंध आज आपल्याला 11 नंतर आहे की बाहेर कोणी पडायचं नाही किंवा रस्त्यावरती विनाकारण कोणी अगदी महत्त्वाचं काम असेल आवश्यक असेल ते सोडून जायचं त्याला 3ची वेळ करण्यात आलेली आहे। त्यामुळे अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये गोष्टींचा अंतर्भाव केला गेलेला आहे आणि एक मोठ्या निर्णायक अशा स्थितीमध्ये आता आपण आलोय। मला असं वाटतं की एकूणच जसं मी म्हटलं तसं की सगळ्या मागच्या काळामध्ये सगळ्यांनी केलेले सामूहिक प्रयत्न आणि त्याचंच हे कुठंतरी त्याच्यातनं आलेली ही फलनिष्पत्ती आहे। मला वाटतं की सरकारी यंत्रणा, पोलीस, नागरिक सगळ्यांनी मिळून केलेलं काम आणि त्याच्यामधला आलेला हा सगळा मागचा लॉकडाऊनचा सुद्धा जो इफेक्ट आहे याच्यातनं आपण आज चांगल्या स्थितीमध्ये आलोय। म्हणूनच आपण आज जनजीवन सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने हे आदेश काढलेले आहेत। याचा निश्चितपणे सकारात्मक असाच एक नागरिकांमध्ये मेसेज आता जातोय पण शेवटी कोरोना हा संपलेला नाही हे मला या निमित्तानं पुन्हा आठवण करून द्यायची आणि म्हणून हे सगळं करत असताना दिलेले नियम आहेत, ज्या काय अटी टाकलेल्या आहेत याचं तंतोतंत पालन सर्व व्यापारी बंधू असतील, नागरिक असतील यांनी सुद्धा निश्चितपणे केलं पाहिजे आणि तरच आपण हळूहळू पुन्हा जनजीवन हे सुरळीत करत असताना त्याच्यामध्ये कुठं बाधा येणार नाही याची सुद्धा काळजी घेऊ। पुढच्या काळामध्ये काही दिवसानंतर पुन्हा आपल्याला उद्यानं असतील, चित्रपटगृह असतील, मॉल्स असतील, आज सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असतील जे आपल्याला चालू करता आलेली नाही त्याच्याकडे पण आपल्याला भविष्य काळामध्ये जायचं आहे। त्यामुळे आजच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये पुढचा विचार करून सगळ्यांनी पुणेकरांनी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण दिलेल्या आहेत त्या सूचना असतील, नियम असतील त्याचं पालन करूया आणि पुढच्या काळामध्ये कोरोनाचं हे सगळं आव्हान 100% परतून लावण्यासाठी सगळ्यांनी याच्यामध्ये योगदान देऊया। त्यावेळेस ते कष्टकऱ्यांना त्रास होतो, लोकांना प्रोत्साहित नाही म्हणजे त्यामुळं भाजपने आंदोलन केलेलं होतं पण आता तुमच्या हातात अंमलात करण्याची प्रोसेस असताना तुम्ही पीएमपी बंद का केलेली आहे? नाही, याच्यामध्ये तोच मुद्दा आहे। अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत। आपली पीएमपीएलची सेवा जी आहे मागच्याप्रमाणे ज्या अत्यावश्यक सेवा ज्या आहेत, ज्या लोकांना अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करायचा आहे त्या सगळ्यांसाठी ती चालू असणार आहे, ती काय बंद असणार नाही। परंतु एकूण लगेचच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आता सुरू करणं
हा लगेचचा पर्याय आपल्यासमोर नाही, पण भविष्यामध्ये आपल्याला ते करायचं आहे. आत्ता आपण म्हणतोय जसं की टप्प्याटप्प्यानं आपल्याला याच्यामध्ये जावं लागेल, कारण इथून मागचा अनुभव आपण घेतला आहे. त्या अनुभवामध्ये आपण शिकलो की आपण एकदम सगळं सुरू केल्यानंतर जी गर्दी पाहायला मिळाली, अनेक कार्यक्रम असेल, लग्न समारंभ असेल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रवास करणारा जो प्रवासी याची संख्या मोठी आहे, हे सगळं पाहता आपण टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये जाऊया. त्यामुळे मागच्यासारखी परिस्थिती पुन्हा येऊ नये हीच त्याच्या मागची खरी काळजी आहे. तुम्ही म्हणजे लॉकडाऊनचं यश दिसून आलं, लॉकडाऊनमुळे तुमच्या कमी झाली, पण मार्च मध्ये जेव्हा पेशंट वाढत होते तेव्हा तुमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी आंदोलन केलं, खासदारांनी केलं, तुमची स्वतःची भूमिका होती. लॉकडाऊन हा नाही, लॉकडाऊन मी नुसतं म्हटलं नाही. मी लॉकडाऊन सर्व यंत्रणांनी केलेलं काम, रुग्णांची संख्या वाढत असताना सुद्धा त्या प्रमाणामध्ये उभी केली गेलेली व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित तो परिणाम होता. पुण्यातले काही नियम शिथिल करण्यात आलेले आहेत. मुरलीधर मोहोळ बोलत होते पुण्यातून. आता आपण थेट जाऊया, पंकजा मुंडे बोलतायत. त्या काय बोलतायत ते ऐकूया. पंकजा मुंडे थेट. ओबीसींवर प्रचंड मोठा अन्याय आहे. आत्ताच्या काळामध्ये राजकारणामध्ये आपण जर बघत आहोत, हे महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून ज्या घटनाक्रम आपण पाहिला, मराठा समाजाच्या तरुणांची निराशा झाली, मराठा आरक्षणामध्ये सपशेल फेल सरकार झाले, आणि आता ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकार आपली भूमिका न्यायालयामध्ये मांडण्यामध्ये सपशेल फेल झालेला आहे. मला आत्ताही सरकारच्या हातामध्ये खूप काही गोष्टी आहेत. सगळ्यात शक्तिमान सरकार असतं, सगळ्यात शक्तिशाली कॅबिनेट असते, आणि आता सुद्धा कॅबिनेटनी अशा प्रकारचा निर्णय घेण्याची शक्यता आपल्याला आहे. त्या कॅबिनेटनी एक गट स्थापन करावा, मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून आपण या भागामध्ये या विषयामध्ये जास्तीत जास्त लवकर निर्णय घेऊन ओबीसींना न्याय मिळवून देण्याची गरज आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. याच्यामध्ये आपली दिशाभूल होत आहे. कुठेतरी जनगणनेकडे हा विषय वळवला जातोय, पण जनगणनेचा याच्याशी संबंध नाही असं स्पष्ट कोर्टाचे मी आपल्याला सांगते. कृष्णमूर्ती निकालातील मी आपल्याला स्पष्ट सांगते, परिच्छेद 48 मधील निष्कर्ष 3 मधील पॅरा 48 मध्ये कन्क्लुजन 3 मध्ये स्पष्ट इम्पेरिकल डाटा हा शब्द कोर्टाने वापरलेला आहे. कुठेही सेन्सस असं म्हटलेलं नाही, जनगणना म्हटलेलं नाही. आणि याला अनुसरून इम्पेरिकल डाटा समोर ठेवून आजही कॅबिनेटमध्ये उपसमिती स्थापन करून एक टाइम बाउंड प्रोग्राम तयार करून हा निर्णयाला परत एकदा आपल्याला फेरविचार करून निर्णय घेण्याची गरज आहे, अशी ठाम भूमिका माझी आहे. आणि मला वाटतं माझ्या पक्षातील सर्व लोक त्याच्याशी सहमत आहेत. असं जर नाही झालं तर या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होऊ देण्याची मानसिकता आता लोकांची नाही. आम्ही निवडणुका होऊ देणार नाही. जे समाजामध्ये आज जे पीडित आहे, वंचित आहे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजकारणामध्ये अनेक वर्ष, अनेक दशकं ज्यांनी काम केली, आज त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नांसमोर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज समाजाच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, आणि अशा प्रकारचा निर्णय करून सरकारच्या मानसिकतेच्या समोर सुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. सरकारला हे काम करायचं असेल तर आजही संधी आहे, आणि आता जर सरकार याच्यामध्ये अपयशी ठरत असेल तर सरकारला हे काम करण्याची इच्छा नाही आहे, असं स्पष्ट याच्यातून दिसून येतं. आम्ही याच्यामध्ये शांत बसणार नाही. आम्ही याच्यामध्ये आवाज उचलू, तळागाळापर्यंत जाऊन या लोकांचा आवाज सरकारला हा निर्णय व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी घ्यायला लावू, हा विश्वास मी या माध्यमातून व्यक्त करते. मी जबाबदारीने ही गोष्ट बोलते, कारण मंत्री म्हणून हा विषय आम्ही हाताळलेला आहे. या विषयामध्ये अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. 50% वरचं तर जाऊ द्या, पण 50%च्या खालचं सुद्धा तुम्ही आरक्षणाला संरक्षण देऊ शकला नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. तुम्ही स्पष्टपणे हे म्हणजे काही झालं नाही, लोकांची मानसिकता निवडणुका होऊ देण्याची नाही आणि निवडणुका होऊ देणार नाही असं तुम्ही म्हणाले. हो, काय निवडणुका घ्यायच्या कशासाठी? तुम्ही जर निवडणुकांमध्ये जे आम्हाला अपेक्षित आहे, जे निवडणुकांमध्ये आता अपेक्षित आहे, समजा मी म्हणत नाही ह्याच्यामध्ये इम्पेरिकल डाटाचा अर्थ काय, एखाद्या जिल्ह्यामध्ये ओबीसीची जनगणनेकडे जायची गरजच नाहीये. समजा नंदुरबार जिल्हा आहे, तिथे तुम्हाला ट्रायबल च्या जास्त जागा आहेत, पण तुम्ही बीडमध्ये, लातूरमध्ये आलात तर तिथे ओबीसीच्या जागा जास्त असतील. ह्याचा बॅलन्स आणणं हे राज्य सरकारला सहज शक्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही सरसकट सगळ्या जिल्ह्यांना तो निर्णय लावू शकत नाही, आणि सर्व सरसकट तुम्ही ओबीसीच्या जागा ह्या संपूर्णपणे त्याच्यामधनं जाऊन मग आम्ही निवडणुकीला काय म्हणून सामोरे जाणार? लोकांना न्याय कसा मिळणार? जो माणूस वंचित आहे, आरक्षणाचा बेसिक मुद्दा काय? बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा जेव्हा मुद्दा मांडला
तेव्हा वंचितांना न्याय देण्यासाठी तो आरक्षणाचा आहे. याच्यामध्ये वंचित कसा येईल? ज्याच्या खिशात पैसा नाही, ज्याला सामाजिक दृष्टीने प्रतिष्ठा नाही, असा माणूस कधीच या ठिकाणी उभा राहू शकणार नाही. त्यामुळे मग या निवडणुकांना अर्थच राहणार नाही. हा निवडणुका या बलाढ्य लोकांसाठीच राहतील. याच्यामध्ये क्लिअर असं सांगा की हा प्रश्न जर नाही सुटला तर तुम्ही निवडणूक होऊ देणार नाही का निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नाही? आता तुम्हाला मला निवडणूक प्रक्रियेतही राहू द्यायचं नाही का काय? त्याच्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला कोणी सुचवला हे मला सांगा. कन्फ्युजन होते. या देशामध्ये निवडणूक लढायचा अधिकार सर्वांना आहे. निवडणुका होऊ देणार नाही याचा अर्थ या निवडणुका न्याय प्रक्रियेत होणारच नाहीत. निवडणुका व्हायच्या आधी सरकारने हा निर्णय घ्यावा, हे माझी आज अपेक्षा आहे. अजून कोणाला प्रश्न विचारायचा आहे? म्हणताय की तळागाळात जाऊन आवाज उठवू, तर ते काय म्हणजे कशा पद्धतीने करणार आहात? हे पहा, आम्ही जेव्हा निर्णय प्रक्रियेचा भाग होतो तेव्हा या गोष्टी लोकांना आवाज उचलण्याची, रस्त्यावर येण्याची गरजच पडली नाही. कारण या गोष्टीमध्ये कुठेतरी अभ्यासपूर्ण आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन वंचितांपर्यंत निर्णय घेण्याची क्षमता असणारे लोक आम्ही बसलेलो होतो. आज लोकांची सरकारची मानसिकता दिसत नाही. त्यामुळे सरकारला जागा करण्यासाठी याच्यामध्ये आम्हाला आवाज उचलण्याशिवाय आता पर्याय नाही आहे. आणि आवाज उचलण्यासाठी सर्वात पहिली पहल करायची असेल तर ती आम्ही करू. मुळात ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी अशी मुख्य मागणी आहे. तर ती जर पूर्ण झाली तर हे नव्याने येणारे प्रश्न कायमचे सुटतील असं तुम्हाला वाटतं का? याचा ओबीसीच्या जनगणनेशी संबंध लावण्याचं कारण नाही. ही फक्त दिशा देता येत नसेल तर दिशाभूल करणं हे आतापर्यंत आता जे सरकारमध्ये बसले आहेत त्यांचं मूळ तत्व आहे. आता मराठा आरक्षणाचा जरी विषय तुम्ही घेतला तर एवढे वर्ष हे सत्तेत होते तेव्हा आता त्यांनी मराठा समाजाला दिशा दिली नाही. औरंगाबादमधून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे बोलत होत्या. मराठा आरक्षणाबाबत हे सरकार फेल गेलेलं आहे. ओबीसी आरक्षणाबाबत सुद्धा आता हे सरकार फेल गेलेलं आहे. अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत पण सरकार चालढकल करतंय असा आरोप पंकजा मुंडे औरंगाबादमधून करत होत्या. त्याआधी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात जे निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत त्याच्याविषयीची कल्पना आणि स्पष्टता दिली. त्याविषयीचे अपडेट आपण न्यूज 18 लोकमतवर घेऊया. आता एक छोटा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एक महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनमध्ये बघतोय. संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारवर टीका केलेली आहे. ट्विट करत त्यांनी गंभीर आरोप सरकारवर केलेले आहेत. राज्य सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय असा संभाजीराजेंनी सरकारवर गंभीर आरोप केलाय. माझी हेरगिरी का करताय, माझी हेरगिरी करून काय मिळणार आहे असं ट्विट संभाजीराजे छत्रपती यांनी केलेलं आहे. आपण थेट अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याशी. संदीप, ट्विट संभाजीराजे छत्रपती यांनी केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की छत्रपती संभाजीराजे महाराष्ट्रभर सध्या मराठा आरक्षणासाठी फिरतायत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी थेट आणि स्पष्ट असा शेवटचा इशारा सुद्धा दिलेला आहे. आणि असं असताना या ट्विटचा अर्थ काय, पार्श्वभूमी काय? एक तर सुवर्ण, राज्य सरकारमधला घटक पाहायला गेला तर सर्वेसर्वा जे महाविकास आघाडीचे आहेत ते शरद पवार, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षणासाठी जी एक समिती नेमली आहे त्याचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्य सरकारमधल्या 3 जणांची भेट घेऊन काही तास उलटायच्या आधीच संभाजीराजेंचं हे जे ट्विट आहे हे गंभीर आरोप म्हणावा लागेल राज्य सरकारवर. त्या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले, सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे, माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. आणि त्याच्या खालचं वाक्य सुवर्ण महत्त्वाचं आहे, मला हेच लक्षात येत नाही की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार. या ट्विटची शहानिशा करण्यासाठी मी स्वतः संभाजीराजे छत्रपती यांच्याशी काही वेळापूर्वी बोललो. सध्या संभाजीराजे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यावर तौक्ते चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालेलं आहे त्या भागामध्ये आणि तिथली पाहणी करण्यासाठी ते तिथं गेले होते. मात्र समुद्रात मोठ्या लाटा असल्यामुळं त्यांना प्रशासनानं तिथं जायला परवानगी दिली नाही, त्यामुळे ते किल्ल्यावर तर गेले नाहीत पण किनाऱ्यावरून त्यांनी सगळा आढावा घेतला. आणि तिथं जेव्हा एक बैठक झाली किंवा मराठा समाजातल्या लोकांची जेव्हा त्यांची गाठीभेटी चालू होत्या त्यावेळेला तिथं सिव्हिल ड्रेसमधले पोलीस होते असं संभाजीराजेंचा थेट आरोप आहे. काल ज्यावेळेला बाळासाहेब आंबेडकरांची पुण्यामध्ये त्यांनी भेट घेतली होती आपल्याला माहिती आहे,
नक्की. त्या परवा दिवशी त्या दिवशी देखील तिथं पोलिसांची नजर आपल्यावर होती असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पोलीस नक्की. खात्याकडून म्हणजे राज्य सरकार हे संकेत आपल्याला बघायला मिळत आहेत ज्याच्या माध्यमातून टीका करण्यात आलेली आहे किंवा हे आरोप करण्यात आलेले आहेत. धनंजय जाधव छावा संघटनेचे प्रमुख आपल्या सोबत आहेत. धनंजयजी, या ट्विट नंतर आपण काय म्हणाल? नक्कीच हे जे ट्विट आलेलं आहे हे ऐकल्यानंतर माझ्या जे लक्षात आलं किंवा ही जी प्रक्रियेमध्ये मी जे सहभागी आहे हे सहभागी असून जे प्रयत्न पाहतोय सगळं याच्यामध्ये नक्कीच हे निषेधजनक बाब आहे. एक खासदार असणारी व्यक्ती जर एखादी बैठक घेतात त्या बैठकीमध्ये जर सरकारच्या वतीनं पोलीस खात्याच्या वतीनं अशी पाळत ठेवली असेल तर ही निषेधार्थ बाब आहे. तुम्ही तुमची गोपनीय माहिती दूतांच्या माध्यमातून संकलित करू शकता, परंतु ज्या लेवलला खासगी अशा बैठकी होतात या बैठकांमध्ये पोलिसांच्या वतीनं पाळत ठेवणं, त्यातले त्यात जे शांत संयमी छत्रपती संभाजीराजे आहेत हा निकाल जो मराठा आरक्षणाचा आला त्यानंतर महाराष्ट्रातला जनजीवन जर विस्कळीत होऊ नये असा कोणाचा प्रयत्न असेल तर छत्रपती संभाजी महाराजांनी केला होता आणि त्याच छत्रपती संभाजी महाराजांनी ही पाळत ठेवणं हे चुकीचं आहे. त्या पुढेही जाऊन मी अजून एक तुम्हाला महत्वाची माहिती सांगतो. आम्हाला अशी शक्यता आहे की आमचे सर्वांचे फोन ते टॅप केले जात आहेत आणि वेगवेगळी माहिती टॅपिंगच्या माध्यमातून देखील रेकॉर्डिंग केली जाते. आम्ही कुठल्याही चुकीचं पाऊल उचलत नाही. मराठा क्रांती मोर्चा असेल, मराठा मुवमेंट असेल अतिशय शांततामय मार्गाने चाललेली आहे. अतिशय जगाला आशादायक असे मोर्चे मराठा क्रांती मोर्चे निघाले, कोणालाही वेठीस धरलं नाही. परंतु सरकार जर छत्रपती संभाजी महाराजांच्या माध्यमातून अशी हे करत असेल म्हणजे हेरगिरी त्यांची करत असेल, आमच्या काही कार्यकर्त्यांवरती लक्ष ठेवत असेल तर या गोष्टी आम्ही निषेध करतो. छत्रपती संभाजी महाराजांना कुठल्याही पद्धतीने जर सरकारनं गौवण्याचा प्रयत्न केला तर तो राज्यकर्त्यांना वेगळ्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागेल. आम्ही सर्व कार्यकर्ते छातीचा कोट करून छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीशी आहोत. छत्रपती संभाजी महाराजांचं काम त्यांनी असंच चालू ठेवावं असं आम्ही सांगू. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल आणि आपली भूमिका स्पष्ट केल्याबद्दल. धनंजय जाधव आपल्या सोबत होते. चंद्रकांत पाटील आता भाजपचे नेते आपल्या सोबत आहेत, प्रदेशाध्यक्ष आपल्या सोबत आहेत. चंद्रकांतजी, सरकारवर हा गंभीर आरोप ट्विटच्या माध्यमातून संभाजीराजे करतायत. हॅलो. चंद्रकांतजी, आपल्याला आवाज येतोय? हा, मी बाय रोड चाललोय. बरं, बोला. प्रतिक्रिया आपली जे ट्विट केलेलं आहे संभाजीराजे यांनी की हेरगिरी त्यांची सुरू आहे सरकारकडून. नाही, हे संभाजीराजांनी केलेलं ट्विट हे वस्तुस्थितीला धरूनच असेल, कारण शाहू महाराजांची वंशज ते खोटं ट्विट करणार नाही. त्याने खूप चिंताजनक आहे. म्हणजे या राज्यामध्ये कोविडच्या कारणाने आंदोलनं करायची नाहीत. आंदोलनं करणारे नेतृत्व करणाऱ्यांच्या मागे चौकशीचा किंवा ते कुठे जातात, कुठे काय बोलतात याची माहिती घेण्याची यंत्रणा लावणं हे सगळं चिंताजनक आहे. चंद्रकांतजी, असं सांगताना आमचे प्रतिनिधी जेव्हा त्यांच्याशी बोलले त्यांनी दाखले असे दिले की प्रकाश आंबेडकरांना काल भेटायला गेलो तिथे सुद्धा सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस होते आणि आज सिंधुदुर्गामध्ये गेलो तेव्हा सुद्धा तिथे सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस होते. अशा प्रकारे नेमकं संभाजीराजे करतायत काय, यावर लक्ष ठेवून काय हासिल होणार असा प्रश्न पण त्यांनी विचारलाय. काय झालंय की गव्हर्नमेंट वेगवेगळ्या जेव्हा आता ओबीसीचं आंदोलन सुरू झालंय, आधी मराठ्यांचं सुरू झालंय, कोविडमध्ये सुविधा नाही म्हणून चाललंय, या सगळ्याला इतकं घाबरलेला आहे. माणूस जेव्हा घाबरतो त्यावेळेला तो अशा प्रकारचे त्याच्या हाताशी असणारी शस्त्र वापरतो. त्यामुळे सगळं चिंताजनक आहे आणि छत्रपतींच्या घराण्याचा हा असा अपमान त्यांच्यावर पाळत ठेवून आम्ही सहन करणार. नक्की. मात्र अशा प्रकारची कृती किंवा अशा प्रकारचं हेरगिरी करण्याचं काम का केलं जात असेल? कारण त्याच्यावर प्रश्न संभाजीराजांनी पण उपस्थित केलाय की मी जर योग्य मार्गाने माझी भूमिका मांडलेली आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करतोय तर सरकार असं का करताय? सरकारला असं वाटतंय किंवा संभाजीराजांनी कोविडच्या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून मराठा समाज रस्त्यावर उतरणार नाही यासाठी त्यांना आवाहन करावं. त्यामुळे ते सारखं चेक करतायत किंवा हे ट्रॅक सोडून जात नाही येत ना, हे सरकारला प्रोटेक्ट करतायत ना. म्हणजे संभाजीराजांनी अशा प्रकारे सरकारला प्रोटेक्ट करायचं कारणच नाही. मराठा समाज हितासाठी ते लढत आहेत. नक्की. पण सरकारला सारखी धास्ती आहे किंवा संभाजीराजांना एक चेहरा आहे, शाहू महाराजांचे ते वंशज आहेत, सगळा समाज त्यांच्या मागे जाणार आहे. तर तो समाज मागे जाणारा हा घरी बसला पाहिजे, रस्त्यावर उतरता कामा नये. चंद्रकांतजी, अगदी बरोबर आहे. चंद्रकांतजी, आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर कोल्हापूरचे आपल्याशी बोलतायत. संदीप.
दादा एक तर तुम्ही वारंवार सांगताय की शाहू महाराजांच्या घराण्यातले राजे आहेत हे सांगताय वारंवार, पण मला एक सांगा की 6 जूनची जी डेडलाईन दिलेली आहे त्यामुळे राज्य सरकारनं धसका घेतलाय असं वाटतंय. आणि दुसरा प्रश्न याला लागून असा आहे, तुम्ही काही काळ मंत्री होतात, 2 नंबरचे मंत्री होतात, ठीक आहे, गोपनीय विभागाला पोलीस डिपार्टमेंटला काम करावं लागतं, पण ते त्यांच्या पद्धतीनं ती माहिती घेऊ शकतात. डायरेक्ट ज्या ठिकाणी संभाजीराजे बैठका घेत आहेत, जिथं जात आहेत तिथं सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस जातात, म्हणजे त्यांना बंदोबस्त तर आहेच राजेंना खासदार म्हणून, पण तिथं पोलीस त्या ठिकाणापर्यंत पोहोचतात. हे याबद्दल काय सांगाल? नाही, म्हणून मी म्हटलं ना किंवा 5 वर्ष राज्य आम्ही चालवलं, पण आणि आंदोलन त्या काळात मराठा समाजाची खूप हेवी आंदोलन चालली, लाखाचे मोठे निघाले, म्हणून ते आम्ही कोणाच्या मागे पाठ ठेवली नाही, कोण कुठे चाललाय काय चाललाय वगैरे. त्यामुळे तुम्ही म्हणता ते खरं आहे की श्रीमंत छत्रपती संभाजीराजेंनी जो अल्टिमेटम दिलाय त्या सरकारने धक्का घेतला. नक्की यापुढे भाजपची आता काय भूमिका असेल, कारण सहयोगी सदस्य आहेत राज्यसभेचे संभाजीराजे दादा. नाही, त्यामुळे यात काय करता येईल हे देवेंद्रजींशी बोलून आम्ही त्याची भूमिका ठेवू, पण तातडीने आम्ही उद्धवजींना पत्र लिहू किंवा जर अशा प्रकाराने राजे म्हणतात की फॅक्टच असतात, जसं विधानसभेमध्ये एखाद्या आमदाराने म्हणल्यानंतर पहिलं असं म्हणायचं असतं की आमदार म्हणतोय म्हणजे ते खरं आहे असं म्हणूनच पुढे चालू, तसं राजे म्हणतात ही फॅक्टच असतात, पण तरीही त्याची चौकशी उद्धवजींनी केली पाहिजे. नक्की. चंद्रकांतजी धन्यवाद, आपण न्यूज 18 लोकमतशी बोलात. संदीप, तुम्ही मात्र असे सोबत राहात. मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील आपल्या सोबत आहेत. आबा, तुमची पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली, संभाजीराजेंनी ट्विट केलंय आणि माझी हेरगिरी का केली जाते असा सरकारला प्रश्न विचारलाय. हे बघा, सरकारला मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये पूर्णपणे अपयश आलेलं आहे आणि हे सरकार मराठा समाजाला आता कसं पुढे जाणार या संदर्भामध्ये आता ते निर्णय घेऊ शकत नाही. आणि सरकारची अवस्था अशी झालेली आहे सध्या की सरकारला काही सुचत नाही आणि सरकारनं आता मराठा समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात निर्णय घेण्याचं सोडून, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घ्यायचं सोडून, मराठा समाजासाठी जे काही लोक काम करतायत, आज छत्रपती युवराज संभाजीराजे सुद्धा त्या ठिकाणी आरक्षणाच्यासाठी आग्रही असताना की त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाळत ठेवणे, ते फोन कॉल्स रेकॉर्डिंग करणे, हे जे काही प्रकार चालू आहेत हे अत्यंत दुर्दैव आहे. की सरकारला का भीती वाटते? मराठा कार्यकर्त्यांचे सगळे फोन आहेत हे टॅपिंगला दिलेले आहेत आणि आमचे सगळ्यांचे फोन त्या ठिकाणी टॅप केले जातात आणि ही गोष्ट सुद्धा आम्ही राजांच्याकडे सुद्धा बोललो होतो, सरकारकडे अनेक वेळा आम्ही बोललेलो आहे की फोन टॅपिंगचं काय, आम्हाला आमची प्रायव्हसी आहे का नाही, आम्ही बोलायचं का नाही, म्हणजे आमच्यावरती एवढं लक्ष ठेवायचं कारण धनंजय काय? जाधव सुद्धा याचाच उल्लेख करत होते. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. आबा पाटील, संदीप बघ, आबा पाटील पण हाच उल्लेख करतायत. धनंजय जाधवांनी सुद्धा मगाशी उल्लेख केला की त्यांचे फोन सुद्धा टॅप केले जात आहेत आणि याची कल्पना संभाजीराजेंना दिली गेलेली आहे. संदीप, नक्कीच एकतर मराठा क्रांती मोर्चा असेल, सकल मराठा समाज असेल किंवा मराठा समाजातल्या ज्या काही संघटना असतील त्या संघटनांचे पदाधिकारी आता हिटलिस्टवर आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सुवर्ण. त्याचं कारणच असं आहे, ज्यावेळेला संभाजीराजेंनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि 6 तारखेचं ज्यावेळेला अल्टिमेटम दिलं, खरं तर त्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं आणि 6 जूनला राज्याभिषेक दिना दिवशी रायगडावरून थेट घोषणा करणार म्हटल्यानंतर अनेक ज्या मराठा संघटना आहेत, मग त्यामध्ये छावा संघटना असेल, सकल मराठा समाज असेल किंवा इतर ज्या संघटना आहेत मराठा समाजातल्या, त्या सगळ्या संघटना एकतर आक्रमक झालेल्या आहेत. बैठकांचं सत्र सुरू आहे. आपण काल एक बातमी दाखवली सुवर्णा की समरजित सिंह घाटगे जे आहेत, जे शाहू महाराजांच्या जनक घराण्यातले वंशज आहेत, ते देखील पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करतात. एकतर संभाजीराजे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतात. बोलू शकतो, आबा आता आपल्या सोबत आहेत, तू बोलू शकतो संदीप आबांशी. आबा पाटील, तुम्हाला हाच प्रश्न आहे की इतके लाखोंच्या संख्येनं 58 मोर्चे निघाले, अनेक जणांनी बलिदान देखील दिलं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, पण आता एकंदरीत संभाजीराजेंचं जर चित्र पाहायला गेलं संपूर्ण राज्यामध्ये शांत संयमी नेतृत्व किंवा एक म्हणजे शांत स्वभावाचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना ओळखलं जातं. इतकं सगळं असताना मग राज्य सरकार हा खटाटोप का करते की त्यांच्यावर हेरगिरी केली जाते? तुम्हाला काय वाटतं आबा पाटील? विषय असा आहे, मागच्या वेळेला सुद्धा सरकारनं अशा पद्धतीनं मराठा क्रांती मोर्चे शांत करण्याचा प्रयत्न केला होता आणि मोर्चे थोपवण्याचा प्रयत्न केला होता. 58 मोर्चे झाल्यानंतर पुन्हा जी समाजात खतखत निर्माण झाली आणि त्याच्यानंतर ठोक मोर्चाच्या माध्यमातून ती एवढी मोठी
क्रांती निर्माण झाली की संपूर्ण समाज बाहेर पडला आणि याची कुठंतरी सरकारला आता भीती वाटते की या सगळ्या संघटनांच्या मध्ये छत्रपती युवराज संभाजीराजे आलेले आहेत आणि संघटनांना कुठंतरी ह्या ताकद मिळालेली आहे आणि ह्या जर संघटना पुन्हा जर आक्रमक झाल्या तर सरकारला भविष्यामध्ये मोठी किंमत मोजावी लागेल याची आणि यामुळे सरकार आमचे सर्वांचे टेप फोन कॉल टॅपिंग करतंय आणि आम्हाला एवढं सांगायचं सरकारला तुम्हाला भीती का वाटते भीती कशाची आहे तुम्हाला बरं सरकारनं जबाबदारी घ्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारायला पाहिजे मराठा आरक्षणाची मराठा समाजाच्या मागण्यांची सरकार कुठेही जबाबदारी स्वीकारायला तयार नाही पण मी तुम्हाला आणखी नाही आबा पाटील मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की ज्या वेळेला मुंबईमधला आझाद मैदानावरचा जो मोर्चा होता जो शेवटचा होता महाराष्ट्रातला त्या मोर्चाला लाखो लोक महाराष्ट्रातून आले होते आणि त्यावेळेला तुम्ही कदाचित तिथं असाल मला माहित नाही पण संभाजीराजे हे स्टेजवर गेले म्हणून तिथला मराठा समाज हा शांत झाला होता नाहीतर उद्रेक जर झाला असता तर मुंबईमधलं चित्र त्या दिवशी वेगळं असतं इतका संयमी नेता आणि संयमी नेतृत्व संभाजीराजांचं असताना त्यांच्यावर हिरगिरी केली जाते याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे मुंबईचा मोर्चा शांत करायचं काम हे संभाजीराजेंनी केलेलं आहे त्या दिवशी कसं आहे की आज महाराष्ट्रातला तमाम जो शिवप्रेमी आहे मराठा समाज असेल किंवा छत्रपतींच्या वरती प्रेम करणारी लोक आहेत ही छत्रपतींच्या घराण्याला फार मोठा मानसन्मान आहे या राज्यामध्ये देशामध्ये आणि त्या ठिकाणी जो आक्रमक झालेला युवक असेल समाज असेल हा छत्रपतींच्याकडे बघून त्या ठिकाणी शांत झाला होता की ज्यावेळेला युवराज संभाजीराजे स्टेजवरती गेले आणि त्यांनी सर्वांना शांततेचं आवाहन केलं परंतु आज ज्या परिस्थितीमध्ये आहे की आता राजेने आक्रमकपणा भूमिका घेतलेली अगदी बरोबर परवाची जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये आक्रमक चेहरा संभाजीराजेंचा बघायला मिळाला म्हणून सरकार घाबरलंय का असा प्रश्न उद्भवायला किंवा असा प्रश्न विचारायला वाव आहे आबा पाटील वेळेअभावी इथे थांबवावं लागतंय तुर्तास आभार आपण सविस्तर बोललात त्याबद्दल आणि संदीप आपलेही आभार आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया पहा फक्त न्यूज 18 लोकमत